नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती कशी असावी हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती 1 फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे. सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्रामावस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. शिव-पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव-पार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नये. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही. तोवर ती केवळ माती समजावी. विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी. मनात कोणतेही भय व शंका आणू नये. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा. गणपती विसर्जनाची घाई करू नये. गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्यमांसाहार अजिबात करू नये. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो. केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत. दही, साखर, भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे. माता गौरी या साक्षात आदिशक्ती पार्वती आहेत. पार्वतीला निषिद्ध पदार्थाचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती कशी असावी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.